लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरा नवीन नवरीशी भांडायला लागला. आजूबाजूचे लोक जमा झाले आणि भांडण सोडून त्याला विचारलं, का रे, का भांडत आहेस? नवरा रागाने लालबुंद होऊन सांगू लागला, ही भवानी माझ्या चहामध्ये तांत्रिक बाबाने दिलेल्या तावीज टाकून मला वशमध्ये करत होती. माझ्या आईपासून मला वेगळं करण्याचा डाव होता हिचा. तेवढ्यात बायको ओरडून म्हणाली, तावीज नाही रे नरसाळ्या, तू आई घाटी कुठला. भोळ्या बायकांचा सर्वात सुंदर डायलॉग. पेत नाहीत ग ते, मित्रच नालायक आहेत त्यांचे. पण तिला काय माहिती की आपला गंगाधर बायको, तुम्ही मला कधी सोनं, हिरे किंवा मोती का नाही देत हो? नवरा तिला जमिनीवर ची माती उचलून देतो. बायको, हे काय? नवरा, मेरे देश की धरती, सोना उगले उगले हिरे मोती. नवरा गेल्या 3 दिवसापासून उपाशी आहे. वटपौर्णिमेबद्दल वडाची झाडं भयंकर संतापली आहेत. त्यांचे म्हणणे आहे, 7 जन्मी हाच नवरा पाहिजे तर नवऱ्याला बांधून ठेवा ना, आम्हाला का बांधून ठेवता? मुलगा, बाबा, मला शाळेच्या नाटकात रोल मिळाला आहे. बाबा, कोणता रोल आहे? मुलगा, नवऱ्याचा. बाबा, अरे गाढवा, डायलॉग असणारा रोल. बायको, अहो मी खरेदीला बाजारात आली, तुम्हाला काही हवंय का? नवरा, हो, मला माझ्या आयुष्याचा अर्थ हवा आहे. जीवनाचे सार्थक म्हणजेच काय हे हवंय. आत्म्याची शांती हवी. मला आत्म्याचा परमात्माशी संवाद करायचाय. यातूनच मला माझे अस्तित्व शोधायचे आहे आणि मोक्षाचा नेमका आनंद हवा आहे. बायको, जोपर्यंत मुली त्यांच्या माहेरी असतात तोपर्यंत त्या राणीसारख्या असतात. जेव्हा त्या लग्न होऊन सासरी जातात तेव्हा त्यांना लक्ष्मी म्हणतात आणि सासरी काम करता करता त्या बाई होतात. अशा प्रकारे मुली राणी लक्ष्मीबाई होऊन जातात आणि नंतर आयुष्यभर इंग्रज समजून नवऱ्याशीच लढत असतात. मग नवरा इंग्रज फटाके वाजवतात म्हणून शेजाऱ्यांची मांजर आमच्याकडे झोपायला आली. मनात विचार आला की शेजारणीला फटाक्यांची भीती वाटत नसेल का? अचानक बायकोच बोलली, तीच फटाकडे आहे, ती कशाला